व्हॉट्सअप गाईज, कशा तुम्ही सगळे? वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर गाईज, आज आपण ना एकदम महाराष्ट्रातली प्रसिद्ध अशी ना आपण एक डिश बनवणार आहोत. तर ती एकदम फेमस डिश आहे बरं का. तर ती फेमस डिश काय असणार आहे ना, ती करुणा सांगेल तुम्हाला. तर आज आपण बनवणार आहोत आपल्या महाराष्ट्राचा फेमस असा झणझणीत मिरचीचा ठेचा आणि वांग्याचं भरीत आणि ज्वारीची भाकरी. तर गाईज, कसं झालंय बघा, आजकालचे जेवढे पण तरुण मुलं मुली वगैरे आहेत ना, सगळ्यांना तर पिझ्झा बर्गर यामध्ये इंटरेस्ट आहे. पण तुम्हाला सांगतो, आपल्याला एकदम जे जुने आपले खाद्यपदार्थ म्हणजे ठेचा वगैरे ना, हे एकदम आवडतं. तर आज आम्ही या व्हिडिओ मध्ये तुम्हाला बनवून दाखवणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आम्हाला जमलाय का नाही ते पण सांग. एकदम बघा, झणझणीत मिरचीचा ठेचा, वांग्याचं भरीत आणि गरमागरम ज्वारीची भाकरी. तर हे कसं काय जमतं आता आम्ही तुम्हाला तिघं मिळून दाखवणार आहे. तर हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. तर गाईज, आता पुढची प्रोसेस ना सगळी किचन मध्ये असणार आहे. तर चला तर डायरेक्ट किचन मध्ये जाऊयात आणि सगळी प्रोसेस मी तुम्हाला व्यवस्थित दाखवतो. तर आपल्या रेसिपीची सुरुवात काय सांग बरं. तर आपल्या रेसिपीची सुरुवात आपण सर्वात पहिले हे भरीतासाठी ना वांगे भाजून घेणार आहोत बघा. एवढं स्टाईल मध्ये ठेवण्याची काहीच गरज नव्हती. तर हे बघा, जाळी ठेवून घेऊ आपण पहिले आणि वांगे भाजून घेऊ. एक एक भाजून घ्यायचे. एवढे बसतील का नाही बघू, किती बसतात तेवढे भाजून घेऊ आपण. हे बघ किती मस्त लाल लाल झालंय. वांगी पण ना भाजून घेण्याचे खूप प्रकार आहेत बघा. काही जण तेल लावून पण भाजतात, पण आपण असंच जाळावरती भाजून घेऊ. मी एक ठेवतो, थांब. बसलं बघ. बघा किती व्यवस्थित स्ट्रक्चर झालंय. एक राहिले बघा, हे पण ठेवू वर. आता याला किती वेळ लागेल आपल्याला? हे काय 5 मिनिटात भाजतात वांगे. गाईस, बघा किती लवकर आपले वांगे ना भरतासाठी रेडी होत आहेत. म्हणजे फक्त याला 5 मिनिट टाइम लागला असेल बघा. खरं बघत गेलं तरी जे वांगे आहेत ना, हे खरं तर चुलीवरती भाजलेले एक नंबर असतात. पण आता आपण शहरात राहतो त्यामुळे आपल्याकडे तसला काय पर्याय नाही. पण ते फक्त आठवणच आणू शकतो. तरी पण चुलीवरची टेस्ट एकदम वेगळी असते आणि गॅसवरची वेगळी असते. पण तरी पर्याय नसल्यामुळे आपण करू, पण चांगलाच करण्याचा प्रयत्न करू. दाखव करू ना पुढचा पटकन कसं काय. एकतर दुपारची भूक लागली, वेळ झालाय. आता बघू, लवकरात लवकर बनवण्याचा प्रयत्न करू आपण. मस्त भाजून झालीत, एकदम काळी झालीत बघा. म्हणजे हे पूर्ण ना भाजून झालीत बघा. अरे मस्त झालंय. वाफ तर एकदम भारी येते त्याच्यात. बघा एकदम गरम आहेत. आपण थोडे थंड होण्यासाठी ठेवून देऊ 5 मिनिटासाठी. हा घे बरं, एक एक काढून घे हळू एकदम. ह्याला धरून काढून घेऊ. गरम असेल भाऊ, व्यवस्थित घे. नाही, ह्याला धरून काढले ना असे देठाला काही गरम लागत नाही. झालेत का व्यवस्थित आता? हे बघा, हे गार होण्यासाठी आपण ठेवून देऊ. आता ठेचा बनवण्यासाठी घेऊ बघा. तर चला, हे बघा आपले ठेचा बनवण्याची तयारी आहे. मी ना एकदम तिखट मिरची घेतली बघा. इथे लवंगी मिरची म्हणतात तिला. तुम्ही ना साधी भेटती बघा पोपटी कलरची, ती पण युज करू शकता ठेचा बनवण्यासाठी. तिने एकदम ठेचा तिखट बनत नाही, साधा बनतो एकदम. हे बघा, हिने थोडा कसा झणझणीत असा ठेचा बनतो. तर हे बघा, आपण इथे भाजून घेऊ मिरची. तवा गरम झाला आपला. गाईस बघा, मी मस्त व्हिडिओ बनवत होतो. करुणाने डायरेक्ट मला लसण आणून दिलं मला काढण्यासाठी. पण थांबा, सुमेध एकटाच बसला, मी त्याच्याकडेच नेऊन देतो. पण इथे सुमेध बघा मस्त निवांत फोन घेऊन बसलाय. हे तरी डिश घे. कुठं कामच केलं ना एवढं, काय करायचं. लसण काढून दे, सगळं काढून दे. बघा गाईस, मला वाटलं आयता खायला भेटेल, पण नाही, आपल्याला पण मेहनत करावं लागेल. थोडा बसून काढून देतो बघा, जमतंय का. पण हे येत नाही रे, नख आहे. नशीब नख तरी वाढवली. हे बघे असं होते. हे असा कुठं नव्हतं करायचं म्हणलं. आधी हाताला फटके, मग मिळते भाकर. अरे तुम्ही काढायचं. एक मिनिट ट्राय करू. हे बघ, हे असं थोडा दिमाग लाव काहीतरी. बघा, आपल्याला पण लावलं का, आम्हाला पण 2 मिनिटं लागले. पण एक पाकळी निघली आतापर्यंत 2 मिनिटात. बाकी बघू, म्हणजे आम्हाला 1 तास जाईल बघा आता फक्त लसण काढण्यासाठी. पण हरकत नाही, काढू आपण. बघितलं का, आता असं केल्याने आपली रेसिपी कधी लवकर होईल. तर हे बघा, आपली इकडे मिरची भाजून झाली बघा. अशी मस्त ना, तेल टाकण्या अगोदरच अशी छान मिरची भाजून घ्या. गाईस बघा, एवढा वेळ गेला त्यानंतर एवढा मोठा लसण आम्ही काढलाय बघा. नाही काढला, भरपूर काढला यांनी लसण. हे बघा, एवढा पण आपण टाकून देऊ. जेवढा लसण घेतला ना तेवढा आपला ठेचा खमंग होतो मस्त. हे बघा, तेल टाकून मस्त वास सुटलाय रे. पण हे बघा, मिरची पण किती छान भाजली आणि लसण पण बघा आता लाल झालाय. आता हे आपण काढून घेऊ बघा. हे तेल तव्यावरती बघा असंच राहू देणार आहे. माझ्या पद्धतीचा मी तुम्हाला ठेचा दाखवते, तर दाखवते नेक्स्ट स्टेप बघा. हे बघा, ह्या एवढ्या मिरचीसाठी ना मी 2 टोमॅटो घेतलेत. हे 2 बस झाले आपल्यासाठी. काही जण ना ह्यामध्ये शेंगदाणे टाकून पण वाटतात, लसण, शेंगदाणे आणि मिरची. पण आपण टोमॅटो टाकून मस्त ठेचा बनवणार आहोत. तर ह्याला आपण कापू. मी कापू का? मी कापू. हे बघा, जास्त नाही, फक्त असे 4 तुकडे करून घेऊ बघा आपण एका पीसचे. बघा, टाकून ठेवायचे. यांचा नंबर कधी येईल आता? आता लगेच ह्याचे साल काढून घ्यायचे बघा. पूर्ण थंड झाले. बघा, याला ना तेलामध्ये आपण भाजून घेऊ व्यवस्थित.
तर गाईज तुम्हाला वाटत असेल की मुलं असून किचन मध्ये काय करतायत, तर सगळ्यात पहिलं म्हणजे काही जणांचा असा गैरसमज होतो की बाबा मुलंच आहेत आणि किचन मध्ये सारखेच काय करतात. पण तुम्हाला सांगतो आमचं संपूर्ण काम झाल्यानंतर जेव्हा आम्हाला वेळ भेटतो ना त्याच वेळेमध्ये आम्ही आमचे ब्लॉग शूट करतो. आणि नंबर 2 आम्हाला कुकिंगचा खूप इंटरेस्ट आहे, स्वतःहून स्वयंपाक करण्याला आवडतं पण आणि मदत पण करायला आवडते. आणि म्हणजे आमचा असा विचार आहे की बाबा फक्त लेडीज लोकांनीच का स्वयंपाक करायचा, आपली पण जिम्मेदारी, तेवढाच हातभार लावला तर त्यांना पण सहकार्य होतं आणि आम्हाला ते इंटरेस्ट आहे. त्यामुळे जर कुणाला असं वाटत असेल की बाबा हे मुलंच किचन मध्ये काय करतात दरवेळी, तर तो गैरसमज कुठला ठेवू नका. आम्हाला इंटरेस्ट आहे आणि आमचं सगळं काम झाल्यानंतर आम्ही किचन मध्ये येतो. आणि तुम्हाला वाटत असेल तिघेच जण ब्लॉग मध्ये दिसतात, पण आमची मम्मी पण आहे, पण तिची थोडी तब्येत बरोबर नसल्यामुळे ती सध्या लगेच ब्लॉग मध्ये येत नाहीये. त्यामुळे आम्ही सध्या तिघच हे शूट करतोय. झाला ना टमाटर आता? हे बघा नरम झाले एकदम. तर हे बघा इथे ना आपला टोमॅटो पण भाजून झालाय, तो एकदम गरम आहे बघा. आपण तो थंड होण्यासाठी ठेवू, तोपर्यंत आपण हे वांग्याचे साल काढून घेऊ बघा. जाळी मस्त दिसते रे ही. बाहेर बघा मस्त हलकासा पाऊस सुरू झालाय, हवा पण सुटली, छान वाटतं एकदम. आज या वातावरणामध्ये ना आपण आता गरम गरम ठेचा भाकरीचा आपण स्वाद घेऊयात. चला आता उरलेली जी काय प्रोसेस असेल ना ती आपण लवकर कंप्लीट करून घेऊयात, कारण भूक पण लागली बघा. गाईज बघा या वांग्यांची ना पूर्ण साल काढून घेतलेली आहे. आता नेक्स्ट काय आपलं हे ना ह्याचे ना देठ आपण काढून घेऊ बघा. आणि ह्याला ना असं कापून चेक करा तुम्ही. हे बघा एकदम क्लीन आहे आपलं वांग. हे बघा आता ना मी यातले टोमॅटो काढून घेतले आणि मिरच्या टाकल्या, यावरती मीठ टाकू, चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर, चवीनुसार कोथिंबीर. आणि हे बघा आमच्याकडे ना छोटासा दगड आहे, त्याने मी वाटणार आहे ठेचा. तुमच्याकडे जे अवेलेबल आहे त्याने तुम्ही वाटा. पकड घेतली तर चालेल का? पकडी वाटता येतो का बघा याचा. असा तव्यामध्ये ठेचा वाटला ना त्याची चव खूप भारी लागते बरं का. ठेचा ना वाटतानाच याचा एवढा छान वास येतोय ना, सुगंध असा खमंग येतो ना, खमंग जाणवतोय. असं वाटतंय आताच भाकरीवरती घेऊन लगेच खायला बसा. बरं राहू दे, पुढची प्रोसेस नको करू, ठेवा अशीच. कारण आमच्या घरात ना ठेचा सगळ्यांना खूप आवडतो बघा. चल लवकर लवकर कर, अजून आपलं हे पण राहिलंय काय भरीत पण. हा दाखवते. आता बघा टमाट्यांचा नंबर आलाय. हे बघा हे त्यावरच तेल आहे बघा. हे असं मिक्स करून ह्याला वाटण्याची जास्त गरजच नाही बघा. नरम झालाय आपला टोमॅटो बघा, पण तरी पण असा प्रेस करून घेऊ. काय मस्त दिसतंय रे, एक नंबर झालाय ठेचा आपला. एक नंबर आहे गाईज ही ना माझी एकदम फेवरेट डिश आहे बरं का. म्हणजे मला डेली जरी ठेचा असेल ना जेवणामध्ये तरी पण एवढा आवडतो ना, म्हणजे ना खूप आवडतो ठेचा. माझी लहानपणापासून ना फेवरेट डिश आहे, कारण ना माझी आजी मला बनवून देत होती बघा लहानपणी, तेव्हापासून मला आवडतो. माझी आजी खूप छान ठेचा बनवायची. आता यांना काय एवढं जमत नाही, कारण पहिले जे लोक होते ना त्यांनाच व्यवस्थित करता येत होतं. तरी पण ना करून एक नंबर ठेचा बनवते बघा, म्हणून ना ही रेसिपी आम्ही खास करून शूट करतोय. तर गाईज फायनली बघा आपला ठेचा आता रेडी झालेला आहे एवढा परिश्रमानंतर. याला ना आपण आता काढून घेऊयात कशात तरी. करुणा शोधती एक कशामध्ये काढायचा. एक काम कर, यामध्ये काढ करुणा, व्यवस्थित सेफ राहील. तू काढून घे ना दममध्ये. बघा आपण काढून घेऊ. हे बघा किती मस्त दिसतो ठेचा दिसण्यासाठी पण. हे बघा आता भरीतसाठी ना आपण एवढा लसण घेतलाय, ह्यामध्ये टाकू आणि वाटून घेऊ याला पण. फायनली भरीताची वेळ आली बघा आता. हे बघा चवीनुसार यात मीठ टाकून घेऊ. त्यानंतर हे बघा मिरची पावडर 1 चम्मच. तुमच्या आवडीनुसार तिखट तुम्ही घ्या. आणि भरीताचे पण ना खूप प्रकार आहेत बघा, फ्राय बनवण्याचे वगैरे, पण आम्हाला ना असंच भरीत खूप आवडतं बघा. एकदम असं भाजून त्याला ठेचून त्यामध्ये असं मिरची पावडर वगैरे टाकून, आणि हे चवीला पण एवढं भारी लागतं. आणि ह्यामध्ये ना हे बघा मी ना 1 पळी तेल ऍड करते असं कच्च, आणि थोडीशी कोथिंबीर. आता हे पूर्ण मिक्स करून घेऊ बघा.
तर गाईज बघा फायनली आपलं भरीत पण ना एक झणझणीत असं मस्त रेडी झालेलं आहे आणि ठेचा पण बघा एकदम सुंदर असं दिसतं आपला. दोन्ही पण डिश बघा किती मस्त दिसत आहेत. तर गाईज बघा आता इथे भाकर बनवणं चालू आहे. ठेसा आणि भरीत तर झालंय बघा, आता भाकर थापणं चालू आहे. ज्वारीची भाकरी आपण बघू गरमागरम झाली ना भाकर, मस्त जेवायला बसू आणि तुम्हाला मी सांगतो कसं झाले ते. तर बघा इथे भाकर थापून झाली आहे मस्त. आता तव्यावर टाकणं चालू आहे. टाकली बाबा एकदाची. तर बघा गाईस किती मस्त भाकर फुगली अशी मस्त, खूप छान बनली. आता झाली का, रेडी झाली? झाली. हा बघा दोन्ही साईडने मस्त भाकर रेडी झाली. आता चला आता ताट बनवू आणि बघू कसा झालाय स्वयंपाक. तर गाईज फायनली आता आपला झालाय संपूर्ण स्वयंपाक. बघा इथे गरमागरम भाकर आहे ज्वारीची आणि एकदम मस्त असं बेसन बनवलंय आणि हे बघा एकदम चमचमीत वांग्याचं भरीत आहे आणि झणझणीत आपला बघा मिरचीचा ठेचा आहे. आपला एकदम गावरान असा हातावरचा फोडलेला कांदा आणि एक मिरची आहे. तर आता मी तुम्हाला टेस्ट करून सांगतो कसा झालाय आणि कसा नाही. हे बघा भरीत आपण पहिले टेस्ट करू कसं झालंय. तर गाईज एक नंबर झाले बघा वांग्याचं भरीत. तरी आता ठेसा बघू आपण कसा झालाय. एकदम तिखट असणार आहे त्यामुळे थोडासा घेऊन बघतो कसा झालाय. तर गाईज बाबा अक्षरशः डोळ्यात पाणी आला, एवढा झणझणीत ठेसा झालाय. जर तुमचं कधी डोकं वगैरे दुखत असाल ना, असा झणझणीत ठेसा एकदा करून बघा, खूप छान ठेसा बनतो आणि आपलं मराठमोळं महाराष्ट्रीयन जेवण झालंय. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.